तेजस तेजस तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CapCut ॲप आपण एडिट करणार आहोत. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी तुम्ही CapCut ॲप तुमच्याकडे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. तर सुपर VPN आपल्याला काय करायचं आहे, कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि CapCut ॲप ओपन करायचं आहे. CapCut ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचे आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, फोटोजवरती क्लिक करून एक फोटो आपल्याला अशा प्रकारचा ॲडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, रेशोवरती क्लिक करायचं आहे. रेशोवरती क्लिक केल्यानंतर 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि हे फोटो अशा प्रकारचा झूम करून घ्यायचा आहे. झूम केल्यानंतर आता काय करायचं आहे मित्रांनो, तर आता मित्रांनो ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओजवरती जायचं आहे आणि बीटमार्क जो व्हिडिओ दिलेला आहे मी ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचा ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारच्या बीट आहेत. तर अशा प्रकारच्या आपल्या बीट कट करायच्या आहेत. तर इथे पहिली बीट आहे, तर आता दुसरी सुरू झालेली आहे आणि इथे आधी आपण एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे मित्रांनो. तर आता आपल्या ओव्हरलीवरती एकदा क्लिक करून हे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळणार आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं. तर त्याच्यावरती क्लिक करून ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता आपल्याला या ओव्हरलीवरती क्लिक करून इथे अशा प्रकारचे कट मारायचे आहेत. तर इथे पहिली बीट आहे, तर इथे दुसरी सुरू झालेली आहे. स्पीडवरती क्लिक करून कट मारायचे आहेत. तर अशा प्रकारची इमेजला आपल्याला कट मारायचे आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारची मी पटपट कट मारून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारच्या बीट मारून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला इफेक्ट आणि ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर ॲनिमेशन ॲड करण्यासाठी तर आता आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. या पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इनमध्ये थांबून रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर तर मित्रांनो हे जे 4 फोटो आहेत मित्रांनो, हे 1 2 3 पहिले 4 फोटो आहेत मित्रांनो पहिला धरून, तर त्याला आपल्याला रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्याला 5व्या फोटोवरती यायचं आहे. 5व्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर इथे एक तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा, ते आपल्याला इथे ॲड करायचं. तर अशा प्रकारचं हे राईटवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. तर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. तर पुढच्या फोटोवरती आल्यानंतर कॉम्बोवरती जायचं आहे आणि डिस्टॉर्ट नावाचा, तर आता आपल्या इथे स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारचं आपल्या राईटवरती क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या फोटोवरती येऊन आपल्याला इथे काय करायचं आहे मित्रांनो, तर त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं आहे 3D कार्ट 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर आता त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा 3D कार्ट 2चा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला यायचं आहे आणि 3D कार्ट 3चा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. तर पुन्हा आपल्याला 3D कार्ट 4चा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. पुन्हा 3D कार्ट 5चा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ते ॲड केल्यानंतर त्याच्या पुढच्यावरती यायचं आहे आणि पुन्हा तर आता आपल्याला 3D कार्ट 6 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे आणि आता स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोवरती येऊन प्लांडमा 2 नावाचं ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारचं केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर आपल्याला बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या पुढच्या याच्यावरती आल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटोवरती डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर आता इथे आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट
डिस्टॉल नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर आता आपल्याला प्लांडमा 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या पुढच्या ह्याच्यावरती आल्यानंतर आता आपल्याला प्लांडमा 2चा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. प्लांडमा 2चा ॲनिमेशन ॲड केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला रिस्टॉलनं राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या पुढच्या ह्याच्यावरती आल्यानंतर आता आपल्याला पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोवरती स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा डिस्टोर राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर तर अशा प्रकारचे आपल्या ॲनिमेशन ॲड केल्यानंतर पहिल्यांदा जूट यायचं आहे. पहिल्यांदा जूट आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर ग्लोईंग लाईनचं ऑप्शन बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती यायचं आहे. त्याच्यावरती आल्यानंतर तर इथे तुम्हाला टेक्नॉलॉजीचा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर ते आपल्याला डायरेक्ट 4 सेकंदावरती न्यायचं आहे. अशा प्रकारचा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, 4 सेकंदावरती अशा प्रकारचा आहे. तर ह्याची लेन्थ 4 सेकंदावरती ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ओपनिंग क्लोईंगवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला डायमंड झूम नावाचं ॲनिमेशन इफेक्ट ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारचं ॲड केल्यानंतर ह्याची लेन्स बी आपल्याला इतकी ठेवायची आहे. तर अशा प्रकारची 4 सेकंदाला ठेवायची आहे. तर ह्याची लेन्स आपल्याला 8 सेकंदावरती ठेवायची आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची 8 सेकंदाला ह्याची लेन्स ठेवायची आहे. तर अशा प्रकारचे 8 सेकंदाला लेन्स ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा जूट यायचं आहे. आणि आता आपल्याला इथे 4 सेकंदावरती यायचं आहे. 4 सेकंदावरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला नाईट क्लबवरती आल्यानंतर इथे आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर पुन्हा आपल्याला वर्टिकल फ्लेशर नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर आता आपल्याला ह्याची लेन्स इथे रोख ठेवायची आहे. 8 सेकंदाला ठेवायची आहे. आणि ह्याची बी 8 सेकंदाला ठेवायची आहे. 8 सेकंदाला ठेवल्यानंतर इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर तर मित्रांनो आता आपल्याला हे कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर आता आपल्याला ती डुप्लिकेट लेयर होईल. त्याच्यावरती इथे आपल्याला ऑप्शन बघायला मिळणार आहे. तर इथे व्हिडिओ इथे क्लिक करायचं आहे. रिप्लिकेस लेयर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लीववरती यायचं आहे. इथे लीनवरती आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला झूम लेन्स नावाचा ॲनिमेशन इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे. आणि हे इथे अशा प्रकारचा बसून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो 8 सेकंदाचा पहिला फोटो सोडायचा आहे. आणि आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला स्पीडवरती जायचं आहे. स्पीडवरती आल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो इथे एक स्पीड ऑप्शन बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला तर इथे तुम्हाला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे मिरर 3 लेअरचा. तर इथे आपल्याला इथे त्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर इथून आपल्याला हे जो आहे ते आपल्याला कलर अशा प्रकारचा कमी करून घ्यायचा आहे. 0 करून घेऊन राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याची जी लेन्स आहे लेन्स आपल्याला इथपर्यंत 2 फोटो लोक ठेवायचे आहे. 2 फोटो लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला तर मित्रांनो ही लेअर आपल्याला कॉपी करायची आहे. आणि 13 सेकंदाला आणायचे आहे. 13 सेकंदाच्या इथे आहे तिथे आणून ठेवायचे आहे. अशा प्रकारचे आणल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला 15 आणि 16 सेकंदाच्या इथे यायचं आहे. आणि बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला इथे यायचं आहे. तर आता आपल्याला मूडच्या याच्यावरती येऊन हीटचं जो आहे तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि त्याची साईज देखील आपल्याला 2 पार्ट लोक ठेवायचे आहे. तर अशा लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर मित्रांनो ह्याची जी लेन्स आहे ती आपल्याला 15 आणि 16च्या इथे मध्ये ठेवायची आहे. 15 आणि 16च्या इथे ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला लास्टला यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ग्लोईंग लाईनवरती यायचं आहे. ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, मेकॅनिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारचा इफेक्ट आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे.
आणि याची लेन्स आहे ती आपल्याला इथपर्यंत ठेवून आपल्याला काय करायचं आहे, आपला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे. तर अशा प्रकारचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. तर आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ स्टेटस क्रिएट करू शकता. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.